विविध भारती पुणे. सुरेखा जोशी सादर करत आहे पुणे वृत्तांत. राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत पुणे शहर आणि जिल्ह्यात महायुतीनं वर्चस्व मिळवलं आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातल्या 11 पैकी 10 मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. वडगाव शहरीची एक जागा महाविकास आघाडीला मिळाली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही मतदारांनी महायुतीच्या बाजूनं कौल दिला असून 10 पैकी 8 जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत. एक जागा महाविकास आघाडीला मिळाली तर एक जागा अपक्ष उमेदवारानं जिंकली. संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेली बारामतीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी मोठ्या मताधिक्यानं जिंकली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युगेंद्र पवार यांचा पराभव केला. पुणे शहरातल्या कसबापेठ मतदारसंघात भाजपाचे हेमंत रासने विजयी झाले आहेत. त्यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा 20,000पेक्षा जास्त मतांनी पराभव केला. कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे चंद्रकांत पाटील निवडून आले आहेत. त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांचा 1,00,000पेक्षा जास्त मताधिक्यानं पराभव केला. पर्वती मतदारसंघात भाजपाच्या माधुरी मिसाळ निवडून आल्या आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अश्विनी कदम यांचा 50,000पेक्षा जास्त मतांनी पराभव केला. शिवाजीनगर मतदारसंघात भाजपाच्या सिद्धार्थ शिरोळेंनी काँग्रेसच्या दत्ता बहिरट यांचा 36,702 मतांनी पराभव केला. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून भाजपाचे सुनील कांबळे निवडून आले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या रमेश बागवेंचा 10,320 मतांनी पराभव केला. पिंपरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अण्णा बनसोडे विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या डॉक्टर सुलक्षणा धर यांच्यावर 36,664 मतांनी विजय मिळवला. चिंचवडमध्ये भाजपाच्या शंकर जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राहुल कलाटे यांच्यावर 1,00,000पेक्षा जास्त मताधिक्यानं विजय मिळवला. भोसरी मतदारसंघात भाजपाच्या महेश लांडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्यावर 50,000पेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला. खडकवासला मतदारसंघात भाजपाचे भीमराव तापकीर विजयी झाले असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सचिन दोडके यांचा 50,000पेक्षा जास्त मतांनी पराभव केला. वडगाव शहरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बापूसाहेब पठारे यांनी शेवटच्या फेरीअखेर 4,000चं मताधिक्य मिळवलं आहे. हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या चेतन तुपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रशांत जगताप यांचा पराभव केला. आंबेगाव मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार देवदत्त निकम यांच्यावर 1,500 मतांनी विजय मिळवला. दौंड विधानसभा मतदारसंघात भाजपाचे राहुल कुल विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रमेश थोरात यांच्यावर 13,889 मतांनी विजय मिळवला. जुन्नर मतदारसंघात अपक्ष उमेदवार शरद सोनवणे निवडून आले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सत्यशील शेरकर यांचा 6,664 मतांनी पराभव केला. पुरंदरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजय शिवतारे यांनी काँग्रेसच्या संजय जगताप यांच्यावर 24,188 मताधिक्यानं विजय मिळवला. मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेळके 1,00,000पेक्षा जास्त मतांनी निवडून आले. त्यांनी अपक्ष उमेदवार अण्णा भेगडे यांचा पराभव केला. इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दत्तात्रय भरणे 20,000पेक्षा जास्त मतांनी विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला. शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्ञानेश्वर काटे विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अशोक पवार यांचा 67,000 मतांनी पराभव केला. भोर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शंकर मांडेकर यांनी काँग्रेसच्या संग्राम थोपटे यांचा 20,000 मतांनी पराभव केला. खेड आळंदी मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार बाबाजी काळे 50,000पेक्षा जास्त मतांनी विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिलीप मोहितेंचा पराभव केला.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीवर विश्वास दर्शवणाऱ्या जनतेचे आभार मानले असून या विजयाचं श्रेय कार्यकर्त्यांना दिलं आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करून राज्याला प्रगतीपथावर नेण्याला आमचं प्राधान्य राहील असं त्यांनी सांगितलं. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.